फोटो काढू का? काढ की. हां. थांब थांब उठ. बापरे, आजी पदरवरच बसली. तू फोटो काढताना पदर का घेते? हा सर, छान पद्धती आमच्यात. तुमच्यात का? अच्छा. हॅलो, गुड मॉर्निंग मंडळी. आजचा दिवस खूप खास आहे कारण आज आम्ही कुठेतरी बाहेर निघालोय. सकाळच्या नाश्त्याची तयारी करायची होती, त्यामुळं मस्त असं वाटाण्याची रस्सा भाजी करून घेतली. रात्रीचा भात होता तो परतून घेतला आणि तुम्ही पाहू शकता मी भरपूर भाजी घेऊन आली आहे. आणि आता त्या म्हणजे केळी वगैरे असं भरपूर घेऊन आले होते. बाहेर पोरींचं काहीतरी वेगळंच चालू होतं आणि मला आता पटपट आवराआवर करायची होती. आंबे खाऊन झाले होते सगळ्यांचे. त्यानंतर मला थोडीशी छोटी बॅग भरायची होती. म्हणजे जाऊन आम्ही लगेचच येणार आहे, पण तरीसुद्धा पोरी असतात सोबत त्यामुळे मला लागतात कपडे. शर्वीला तर हमखास कपडे लागतात आणि त्यांना मी जेवायला वाढलं. त्यानंतर हे बघा, हे आम्ही रात्री मेहंदी काढल्या होत्या. मग असं सुंदर सुंदर आवरलं आम्ही सगळ्यांनी आणि रेडी झालो. आता आम्हाला जायचंय. माझ्या मोठ्या मामाचा जो मुलगा आहे त्याचा टिळा आहे, तर तिकडे आम्ही निघालेलो आहोत. मस्त असं आवरून झालेलं आहे. मी मेकअपसाठी बराच वेळ घातलाय. हल्ली हल्ली मी ठरवलंय की स्वतःला छान वाटेल असं राहायचं. पहिला मला मेकअप असा आवडत नव्हता. म्हणजे मी इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट आहे, ब्युटिशियन आहे, गेली 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्याच्यामध्ये. पण मला स्वतःला मेकअप करायला आवडत नव्हता बरं का. काय माहिती का, मला असं नॅचरल स्किन माझी स्वतःची आवडायची. पण आता मी ठरवलं आपल्याकडे जर एवढ्या वस्तू आहेत, स्किल आहे, तर आपण त्याचं यूज का नाही करावं. म्हणून मी आता प्रत्येक ओकेजनला छान मस्तपैकी तयार होते, मेकअप करते आणि मगच जायला निघते. या दोघी चिमण्या कसल्या गोड दिसत आहेत बघा. हे ड्रेस खूप जुने आहेत बरं का, आज बळबळ घातलेत त्या दोघींना. कारण काय होतं, एकदा दोनदा कपडे घातले की नंतर घालायला नको म्हणतात त्या आणि मला ते फेकून द्यायलाही नको वाटतात, कुणाला द्यायला लगेचच नको वाटतात. कारण आपणही इतक्या मेहनतीने घेतलेलं असतात ते कपडे, त्याचा पुरेपूर फायदा व्हावा हा त्यामागचा उद्देश असतो. तर त्या दोघींना सेम सेम कपडे घ्यायचे मी पहिले. आता पण घेते बरं का, पण आता जरा प्रमाण कमी झालंय. आता ॲक्चुअली कपडेच घेत नाही मी त्यांना. जे आहे ते वापरा म्हणून सांगते, तरच मी तुम्हाला नवीन घेईन. मग त्यानंतर आम्ही निघालो. दादा आला होता सोबत आणि तेजल आली होती. तर मध्ये आम्ही बनेश्वरच्या इथे थांबलो आणि कोल्ड्रिंक्स घेतले कारण तेजलला थोडंसं मळमळ होत होतं. त्यानंतर मग आम्ही निघालो. जे निघालो ते आता नॉनस्टॉप जाणार होतं. तर सगळे गप्पा मारत मारत मस्त निघालो. आणि जो टिळ्याचा कार्यक्रम होता ना, तो थोडासा लेट होता, म्हणजे 6 नंतर चालू करणार होते. एक रिसॉर्ट आहे, भरपूर लांब होतं ते वेल्ह्याच्या तिकडं, तर तिथे आम्हाला जायचं होतं. मग जातानाचा व्ह्यू असला सुंदर होता ना, तर हे जे लाईनीने गाव आहेत ना, भोर, वेल्हा, मुळशी, तर यांचं जे व्ह्यू आहे ना जाताना, तो खूप भारी वाटतो, खूप. म्हणजे तुम्ही अगदी कुठल्याही वेळेला जा, खूप मस्त वाटतं. आता ही संध्याकाळची वेळ झाली आहे बघा, सूर्य मावळतीला लागला. इतकी सुंदर दृश्य दिसत होतं ना, असं वाटत होतं आम्हाला बाहेर थांबावं आणि फोटो काढून जावेत. पण ऑलरेडी आम्हाला लेट झाला होता कारण आमच्या आधी सगळे घरचे लोक बसमध्ये गेले होते, एसी बस केली होती, तर ते सगळे आधीच निघाले होते आणि आम्हाला खरं तर तेजलमुळेच लेट झाला. नाही नाही, तेजलमुळे नाही, दादामुळे लेट झाला. कारण तो तिला घेऊन येणार होता आणि तो झोपून गेला. मी खूप वेळची फोन लावत होते पण तो फोन स्विच ऑफ करून झोपून गेला. मग फायनली मी काय केलं, खूप वेळा ट्राय केल्यानंतर मम्मीला फोन लावला आणि मग मम्मीने त्याला एकदा उठवलं, तरी तो उठला नाही. म्हणजे उठला तो, पण त्यांनी फोन काय स्विच ऑन केलं नाही. त्यामुळे मला असं वाटलं तो उठलाच नाही, माझं आवरून झालं होतं. मग परत दोनदा तीनदा फोन केला मी मम्मीला की त्याला फोन चालू करायला सांग. मग त्यांनी फोन चालू केला. मग मी त्याला सांगितलं लवकर निघ, सगळे पुढे गेलेत. मग तो तेजलला घेऊन आला इथं आमच्या घरी आणि मग इथून आम्ही सोबत निघालो सगळे. ऑब्व्हियसली मुलींचं ह्यांचं आवरलं होतं, मी आवरतच होते. बायकांना आवरायला किती वेळ लागतो तुम्हाला तर सगळ्यांना माहिती. आणि त्यातल्या त्यात आता मी सुंदर अशी मेकअप करून तयार होते म्हटल्यावरती वेळ लागणारच. आता ओकेजनला तर मी तयार होतेच बरं का, पण अजून एक मज्जा तुम्हाला सांगते. हल्ली मी काय करतेय, छान आता फॉलोवर्स ग्रो व्हायला लागले आहेत. यूट्यूबवरती थोडंसं लोकांना व्हिडिओज शो व्हायला लागलेले आहेत. सो मी काय काय केलं त्या दिवशी, छान अशी साडी घातली मस्त काय आणि भरपूर मेकअप केला. म्हणजे मला जसा हवा तसा, मी एवढा करत नाही कधी, इतका छान मेकअप केला. आणि मस्त ह्यांना म्हटलं थोडासा वेळ काढा माझ्यासाठी, आपण फोटो शूट करूयात. मग काही नाही, कुठं गेलो नाही आम्ही, लोकेशन नाही, काय नाही, मस्त आवरलं छान. भरपूर जेवलो आणि खाली सोसायटीमध्ये आमचा गार्डन आहे, व्ह्यू खूप छान येतात तिथं. तर तिथं गेलो आणि मस्त फोटोशूट करून घेतलं. इतकं भारी वाटलं ना. आपण स्वतःसाठी कधी जगतच नाही माहितीये का. कधी कधी आहे ना, बायकांनी स्पेशली सांगते मी, स्वतःसाठी खरंच जगायला शिका. स्वतःला जे आवडतं ना ते करा. अगदी एक दिवस तुम्ही तसं जगून बघा, तुम्हाला इतकं भारी वाटेल ना, मनाला वाटेल तसं. जगाचा विचार सोडून द्या किंवा कोण काय म्हणेल, हा मला कसा बघेल, हा हसेल किंवा हा काहीतरी म्हणेल,
तर हे सोडून द्या विचार, कारण हे लोक हसायला येतात, आपल्याला पोसायला येत नाही. त्यामुळे आपल्याला वाटतं ना तसं जगा. उद्या आज जर आपण रात्री झोपलो ना, तर उद्या उठल की नाही याची शाश्वती नसते. त्यामुळे आपल्या आयुष्यात आपल्याला आता काय वाटतंय ना ते महत्वाचं आहे, आणि ते वाटणं लगेचच करून टाकायचं, विचार करायचा नाही पुढं मागं. हां, काही काही गोष्टी करण्यासाठी आपल्याला पैसे लागतात. जसं की फिरायचं असेल, काय करायचं असेल, स्वतःच्या दमवरती सगळं करा. इतरांना त्याच्यात इन्क्लूड करू नका, म्हणजे तुम्हाला त्रास फार कमी होईल. मी हल्ली तेच धरलंय, की सगळ्यांचं ऐकायचं, कुणाला दुखवायचं नाही, पण आपल्याला वाटतं तेच करायचं. आपल्या मनाला जे वाटतं, जे पटतं आपल्याला, ते आपण करायचं. कारण 4 लोक ही आज आहेत, उद्या नसतात. चला, खूप झालं ज्ञान. तर आम्ही इथे पोहोचलो रिसॉर्टवरती. बरंच लांब होतं आणि मला वाटते पोहोचता आम्हाला 7 वाजले, आणि काही कार्यक्रम सुरुवात झाली नव्हती. मग सगळीकडे फिरून-बिरून झालं, ज्यूस सरबत पिऊन झालं. नंतर मग या दोघांची एंट्री झाली. ब्राईड अँड ग्रूम मस्त दिसत होते दोघंही. सुंदर अशी ग्रँड एंट्री झाली त्यांची. त्यानंतर मग जागा नव्हती आणि मी मागच बसले होते, कारण मला 50 वेळा उठायला लागतं. मला पोरीसारख्या उठवतात. आता मी स्टेजवर गेली आहे. हळदी-कुंकू, ठीक आहे, कार्यक्रम होते ते सगळं करून झालं. त्यानंतर मग सगळे प्रोग्राम एन्जॉय करत होते. बरीच लोक होती, त्यांच्याकडची, आमच्याकडची. आणि असा काही कार्यक्रम प्रोग्राम असला ना तरच मग माणसं भेटतात सगळे. नाहीतर मग एरवी तर सगळं आपलं 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 शेड्यूल लागलेलं असतं. प्रत्येकजण आपापल्या कामातच बिझी असतो. कुणाला असा प्रत्येकासाठी स्पेशल वेळ काढता येत नाही. हल्ली तर असं झालंय ना, की कुणाला फोन करायचा म्हटलं तरी टाइम घेऊन फोन करावा लागतो. पहिलं असं नव्हतं. म्हणजे आधी मेसेज टाकावा लागतो, की मी तुला किती वाजता फोन करू, तू कधी फ्री असशील. मग ते लोक आपल्याला सांगणार ते कधी फ्री आहेत, मग आपण त्यावेळेला फोन करायचा, असं झालं. म्हणजे इतकं माणुसकीला इतकं व्हॅल्यू नाही राहिलेली आता. टाईमला खूप व्हॅल्यू आलेली. नंतर मग कार्यक्रम तिकडे संपला. मग इकडे त्यांचं फोटोशूट चालू होतं दोघांचं, आणि मग आम्ही इकडे मागे आलो. तर ते रिसॉर्ट खूप छान होतं बरं का. आम्ही खूप फोटो काढले मस्त मस्त. तर बोट वगैरे होती. हा बघा इथं सरडा आहे, रंग बदलू सरडा. जशी काही लोक असतात ना, तसा हा गिरगीट आहे, रंग बदलतो खूपदा. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी होते तिथं. पोरींना बघायला असलं भारी वाटत होतं ना. हे किती मस्त आहेत बघा. हे काय आहे मला नाही माहिती. खारुताई आहे, खारुताई. हां, खार आहे, खार. तर 2-3 होत्या त्या, पण तिथं अंधारात काही नीट दिसत नव्हतं. पलीकडं असा स्विमिंग पूल होता खूप मोठा. आम्ही इतके मस्त फोटो व्हिडिओ काढलेत. तुम्ही बघितलेच असतील नाही का, मी एडिट करून कधीच टाकलेत. फक्त हा ब्लॉग राहिला होता टाकायचा. हा तो कलरफुलवाला पोपट आहे, पक्षी काय म्हणताल तुम्ही, तो आहे तो इथं. ते पण खूप होते. पोरींनी मस्त एन्जॉय केला. खाल्लं-पिल्लं छान. खूप खेळल्या. शर्वी तर खूप खेळली. त्यानंतर आम्ही असे मस्त-मस्त फोटोशूट करून घेतलं. हे बघा आमचा व्हिडिओ, हा रॉ फुटेज आहे आणि मला साडीने चालता येईना. मस्त-मस्त शूट केलं. नंतर एडिट करून टाकलंय मी. तुम्ही जाऊन बघू शकता चॅनलला, Instagramला. या दोघींचा एडिट करायचा राहिलाय. कशा चालतात बघा दोघी. भांडतात तर एवढा एक नंबर ना. फोटो काढू का? काढ की. हां. तू फोटो काढताना पदर का घेते? पद्धती आमच्यात. तुमच्यात का? अच्छा. ऐकलं आजीचं कशी कशी बोलती बघा. आता हा जो पोस्टर होता ना, हा ॲक्चुअली आल्या तिथे ठेवला होता, पण माझं लक्ष नाही गेलं. जाताना याची क्लिप घेतली होती. असं मस्त आहे. सगळा कार्यक्रम आवरला होता. मग आता निघायचं होतं आम्हाला, पण नवरा-नवरी दोघे जेवायचे राहिले. आणि पोरं उगीचच माझी खिंजत होती बघा, ब्लॉग बनवते म्हणून. हॅलो गाईज, हॅलो गाईज आजी करून. हाय म्हण ना आजी. नंतर आजी बघा आजी काय शर्मीला वाकडं कशी तोंड. चिडवतीये. आजी माझ्या ए, पोरींसोबत, दादाच्या पोरीसोबत, कुठल्याही छोट्या पोरांसोबत आमची आजी ना एकदम आजी बारीक बाळ होऊन जाते. खूप मस्ती करते आजी आमची पोरींशी. हे बघा कशी डवसती तिला शर्मीला. फोटोशूट चाललं. असं मस्त तिकडे हे बघा. फोटोशूट चाललं होतं. पोरींनी काय केलं, केक कटिंग केला तर सगळ्यांनी पळवून नेला केक. असं कार्यक्रमात खूप मजा करतो आम्ही. मी त्यांना सगळ्यांना सांगत होते की हाय ए करा अनु, सगळ्यांनी, आता ए तुम्ही अनु. फेमस होणार आहे. आमचा अनिरुद्ध आहे, त्याला मी इथे टॅग करेन, मेन्शन करेन. त्याचं पण चॅनल आहे, प्रोफाईल आहे त्याचं Instagramला, त्याला फॉलो करा. आता तर म्हणतोय भेटली. मला फेमस नको करू. तेजल शूट करते तिकडं. अरे बापरे, तेजलचं फोटोशूट चाललंय तिकडे. ते सगळे लोक गप्पा मारतात आहे. आता निघायची तयारी चालली आहे. स्नेहल आणि मामी सगळं वरचं आवरतात. ते पल्लवी मामी आहेत, तर त्या सगळं स्टेजवरचं आवरतात. ते फायनली आम्ही जेवलो मस्तपैकी. जेवणाचं शूट काय घेतलं नाही मी. आणि रात्रीचे 12 वाजता आम्ही घरी निघालोय. असा होता आमचा आजचा दिवस. कसा वाटला तुम्हाला? मला नक्की सांगा. बाय.